नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व डॅश डॅश यांच्यात झाली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मराठे. लक्षात ठेवायचं आहे, पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झाली. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. चला तर बघू ह्या प्रश्न पहिला. पहा, खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात? खालीलपैकी कशास हिरवे सोने म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चहा. चहा. पुढचा प्रश्न पहा, नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न 5 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? उत्तर लगेच यायला पाहिजे, श्यामजी कृष्ण वर्मा. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न 5 ते 6 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा, राज्यात पंचायत राज पद्धतीचा अवलंब सुरू झाल्यानंतर साधारणतः 8 वर्षानंतर म्हणजे 2 एप्रिल 1970 रोजी पंचायत राज पद्धतीच्या एकूण कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न थोडासा मोठा आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा आहे, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ल ना बोंगीरवार. ल ना बोंगीरवार. लक्षात ठेवायचं आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीचा अवलंब सुरू झाल्यानंतर साधारणतः 8 वर्षानंतर म्हणजे कधी 2 एप्रिल 1970 रोजी पंचायत राज पद्धतीच्या एकूण कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी ल ना बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली एक पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, सन 1963 या वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले? लगेच उत्तर आलं पाहिजे, आसाम. आसाम या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले. कधी बनवण्यात आले? 1963. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी ट्रिक सांगतो, त्या ट्रिकवरून लक्षात ठेवायचं आहे. पहा, जर असा वन लाईनर प्रश्न विचारला गेला की नागालँड या राज्याची निर्मिती कधी झाली, तर 1963. तोंडी पाठ करून ठेवायचा आहे, 1963 असा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. असा प्रश्न येईल, नागालँड या राज्याची निर्मिती कोणत्या राज्यातून झाली? तर आसाम राज्यातून झाली. मग आता ट्रिक करून कसं लक्षात ठेवायचं? तर पहा, असं समजायचं, आसाम हे राज्य आहे आणि त्या आसाम राज्यामध्ये एक प्रदेश आहे. प्रदेश म्हणजे काय? लँड. इंग्रजीत आपण काय म्हणतो? लँड आहे. म्हणजे काय? प्रदेश आहे. आणि त्या प्रदेशामध्ये काय निघाला? नाग निघाला. काय निघाला? नाग निघाला. आसाम राज्यामध्ये एका प्रदेशामध्ये म्हणजे एका लँडमध्ये नाग निघाला. नाग म्हणजे काय? साप. साप. म्हणून काय केलं? तो एक वेगळा प्रदेश, एक वेगळं राज्य तयार केलं. असं ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं आहे. आसाममध्ये काय निघाला? नाग निघाला. नाग निघाला. म्हणून नागालँड हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आलं. असं आपण लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक्स लावली आहे. ओके, कारण पेपरमध्ये जेव्हा प्रत्यक्ष आपण पेपर सोडवतो तेव्हा आपल्याला थोडंफार कन्फ्यूज होतं. म्हणून आसाममध्ये नाग निघाला म्हणजेच काय? आसाम राज्यातून नागालँडची निर्मिती झाली. कधी झाली? 1963. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, वेदश्री चित्र काढत आहे या वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. या ठिकाणी पहा, काढत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला त प्लस आहे असं दिसेल त्या ठिकाणी 100% अपूर्ण काळ असतो. कोणता काळ असतो? अपूर्ण काळ. आता पहा, खाली पर्यायामध्ये इथं उद्देश वर्तमान काळ हे नाही, रीती वर्तमान काळ हे नाही, पूर्ण वर्तमान काळ हे पण नाही. कारण त प्लस आहे असं दिसलं
100% अपूर्ण काळ असतो. मग इथं पहिला पर्याय पहा, अपूर्ण वर्तमान काळ असं उत्तर काढायचं आहे. लक्षात ठेवा, जर इथं त प्लस होता होती असतं, होता होती होते, समजा इथं जर असतं प्लस होता होती होते असं असतं तर कोणता काळ असता? तर त असला की काय म्हणायचं? अपूर्ण. आणि होता होती असलं की असतं भूतकाळ असतो, अपूर्ण भूतकाळ. लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी त दिसला त्या ठिकाणी 100% अपूर्ण काळ असतो. आणि आहे, तुम्हाला माहित आहे हे वर्तमान काळात असतं म्हणून अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पहा, मी निबंध लिहित असतो. आता पहा, या ठिकाणी सुद्धा त अधिक असतो असं आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, ज्या ठिकाणी त दिसला त्या ठिकाणी 100% अपूर्ण काळ असतो. पटकन पाहायचं, या ठिकाणी साधा म्हटलं आहे म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल झाला. या ठिकाणी अपूर्ण शब्द आहे म्हणजे हे आपलं उत्तर असू शकतं. 3 नंबर पर्याय इथं पूर्ण वर्तमान काळ म्हटलंय, हे पण नसणार. रीती हे सुद्धा नसणार. लगेच आपण आपल्या उत्तराकडे येतो, अपूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहित असतो, अपूर्ण वर्तमान काळ, 2 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न पहा, मी कादंबरी लिहीन, लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. आता मला सांगा, कादंबरी लिहिली का? नाही. लिहीन म्हणजे काय? लगेच समजतं की भविष्यकाळ आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे भविष्यकाळ. मी कादंबरी लिहीन भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न पहा, कर्झन वायलियास कोणी गोळी घालून ठार मारले? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे. कर्झन वायलियास कोणी गोळी घालून ठार मारले? तर मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा. विद्यार्थी मित्रांनो, मदनलाल धिंगरा, कर्झन वायली यांच्यावर वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. आता याच प्रश्नाला अनुसरून मी तुम्हाला काही प्रश्न सांगतो, पहिले ट्रिक सांगतो आणि त्या ट्रिक्सवरून 5 ते 6 प्रश्न तुमच्याकडनं कव्हर करून घेतो. पहा, कर्झन वायलियास कोणी गोळी घालून ठार मारले? तर लक्षात कसं ठेवायचं? आता या ठिकाणी जो काही मदनलाल धिंगरा आहे, हा एक क्रांतिकारक आहे. तर या क्रांतिकारकाला मी काय करतो? लाईक करतो. मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाला मी काय करतो? लाईक करतो. करतो. का? कारण त्याने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती. मग आपली ट्रिक काय आहे माहिती का? आपली ट्रिक आहे, मी लाईक करतो. काय म्हटलं मी? मी लाईक करतो. ही आपली ट्रिक आहे. मी म्हणजे काय? म वर्ण ध्यानात ठेवायचं. मदनलाल धिंगरा, मदनलाल धिंगरा असं लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी शेवटी काय आहे? क. क वर्ण काय? कर्झन वायली. कर्झन वायली म्हणजे मदनलाल धिंगराने कर्झन वायलीची हत्या केली होती. मग ही कोणत्या ठिकाणी केली? तर हा जो काही ल आहे 2 नंबरला, ल वरून लंडन असं ध्यानात ठेवायचं आहे. लंडन या ठिकाणी मदनलाल धिंगराने कर्झन वायलीची हत्या केली. मग असा प्रश्न येऊ शकतो की मदनलाल धिंगरा हा कोणत्या हाऊसचा सदस्य होता? तर ई वर्ण ध्यानात ठेवायचा आहे. काय? ई वर्ण काय ध्यानात ठेवायचं आहे? तर इंडिया हाऊस. काय म्हणायचं आहे? इंडिया हाऊस. इंडिया हाऊसचा सदस्य होता. विद्यार्थी मित्रांनो, मी लाईक करतो यावरनं पहा, मदनलाल धिंगरा लंडन या ठिकाणी कर्झन वायलीची हत्या केली. मग मदनलाल धिंगरा कोणत्या हाऊसचे सदस्य होते? तर इंडिया हाऊसचे सदस्य होते. पहा, इंडिया हाऊसचे सदस्य होते असं लक्षात ठेवायचं आहे. पहा, मदनलाल धिंगरा यांनी सर विल्यम हट कर्झन वायली यांची हत्या केली होती. लंडन येथे हत्या केली होती. इम्पिरियल इन्स्टिट्यूटमध्ये हत्या केली होती. एका सार्वजनिक सभेत हत्या केली होती. लक्षात ठेवायचं आहे. लंडन या ठिकाणी इम्पिरियल इन्स्टिट्यूटमध्ये एका सार्वजनिक सभेमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्झनची हत्या केली होती. आता पहा, जर असा वन लाईनर प्रश्न आला की मदनलाल धिंगरा कोणत्या हाऊसचे सदस्य होते? तर इंडिया हाऊसचे सदस्य होते. इंडिया हाऊस कोठे आहे? तर लंडन या ठिकाणी आहे. मग आपण जी ट्रिक पाहिली, मी लाईक करतो, तर ती ट्रिक लक्षात ठेवायची आहे. कारण त्या ट्रिकवरून आपण 3 ते 4 प्रश्न कव्हर करतो. मी वर्ण मदनलाल धिंगरा, ला ई क, ल वर्ण लंडन, ई वर्ण इंडिया हाऊस आणि क वर्ण कर्झन वायली अशी आपण ट्रिक लावली आहे. म्हणजे 4 ते 5 प्रश्न आपल्या या ठिकाणी कव्हर होतात. पुढचा प्रश्न पहा, मदनलाल धिंगरा यांनी कोणत्या वर्षी कर्झन वायलीची हत्या केली? वर्ष विचारलेलं आहे आणि यावर प्रश्न विचारला गेला आहे. कर्झन वायलीची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो पहा. कर्झन शेवटी काय आहे? न आहे. न. न वर्ण काय करायचं माहिती का? 9 असं लक्षात ठेवायचं आहे.
आणि असं वर्ष बघायचं आहे ज्याच्या एकक स्थानी 9 असणार आहे. तर पहा 2 नंबर पर्याय या ठिकाणी 9 आहे. मग 1909 असं ट्री करून लक्षात ठेवायचं आहे. मदनलाल धिंगरा यांनी करझन वायलीची हत्या केली होती. शेवटी न आहे, न वर्ण 9 असं लक्षात ठेवायचं आहे. मग एकक स्थानी 9 कुठं बघायचं आहे आणि ते आपलं उत्तर असणार आहे 1909. लक्षात ठेवा, ज्या वर्षी करझन वायलीची हत्या केली होती कोणी, मदनलाल धिंगरा यांनी, त्याच वर्षी मदनलाल धिंगरा यांना फाशीची शिक्षा झालेली होती. मग ती कधी? 1909. लक्षात ठेवा, हत्या केली करझन वायलीची 1909 आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली कधी? 1909. साल एकच आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. चौरी चौरा घटनेने असहकार चळवळ आंदोलन संपुष्टात आले. विद्यार्थी मित्रांनो, चौरी चौरा नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊ. पहा, चौरी चौरा घटना ही 4 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये घडली. कुठे घडली? उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्हा आहे त्या ठिकाणी घडली 4 फेब्रुवारी 1922 रोजी. मग चौरी चौरा येथे घडलेली एक हिंसक घटना होती. का होती? हिंसक घटना होती. मग त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं? तर तिथं आपले भारतीय आंदोलक आणि ब्रिटिश पोलीस यांच्यात संघर्ष झाला आणि मग आपल्या भारतीय आंदोलकांनी काय केलं? एका पोलीस ठाण्याला आग लावली आणि मग पोलीस ठाण्याला आग लावल्यामुळं त्यामध्ये जवळजवळ 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ काय केली? स्थगित केली. आलं लक्षात? मग असहकार चळवळ कधी? तर 1922 महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती. असा प्रश्न येतो आपल्याला वन लाईनर की असहकार चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधींनी केली. कधी केली? 1922. मग त्यांचा उद्देश काय होता? जी काही असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली होती त्यांचा त्यामागे उद्देश काय होता? तर ब्रिटिश राजवटीला शांततापूर्ण मार्गाने विरोध करणे हा उद्देश होता. मग त्यांनी असहकार चळवळ नेमकी का सुरू केली? तर वाढत्या अन्नधान्याच्या किमती आणि दारूच्या विक्रीमुळे लोकांमध्ये असंतोष होता. त्यामुळे महात्मा गांधींनी काय केलं? असहकार चळवळ सुरू केली. पण ती कशी? शांततापूर्ण मार्गाने. पण झालं काय? तर चौरी चौरा येथे काय झालं? भारतीय आंदोलक जमा झाले आणि भारतीय आंदोलक आणि ब्रिटिश पोलीस यांच्यात संघर्ष झाला. मग भारतीय आंदोलकांनी पोलीस चौकी जाळली, त्या ठिकाणी 22 पोलीस ठार झाले. मग अशा प्रकारे महात्मा गांधींनी काय केलं? लगेच ते असहकार चळवळ जी काय होती ती स्थगित केली. असं लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला? चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर असहकार चळवळ आंदोलन संपुष्टात आले. पुढचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 21 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय शांतता दिन 21 सप्टेंबर. पुढचा प्रश्न पहा, 2023 सालासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? योग्य उत्तर आहे मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न पहा, पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पर्याय पहा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षा जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश. पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर सुरुवातीला 1 नंबरला राजस्थान आणि 2 नंबरला आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश डॅश यांच्याकडे देण्यात आली. कार्यकारी सत्ता म्हटलंय. योग्य उत्तर आहे राज्यपाल. कोणत्या कलमानुसार? तर कलम 154. संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपाल यांच्याकडे देण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले होते? योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी असं विधान केलं होतं. राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असं विधान सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा. काय म्हटलं आहे? महाराष्ट्रातील
पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 मे 1962. 1 मे 1962. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही नाही असं म्हटलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यपाल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, राष्ट्रपतीला जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग पद्धत वापरली जाते. मुख्य निवडणूक आयुक्त यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग पद्धत वापरली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग पद्धत वापरली जाते. पण राज्यपाल यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोग पद्धत वापरली जात नाही. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन डॅश डॅश केंद्रीय शासनाकडून दिले जाते, संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते, भारताच्या संचित निधीतून दिले जाते, राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारे दिले जाते. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. लक्षात ठेवा, जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते. पुढचा प्रश्न पहा. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारताच्या मूळ राष्ट्रगीताला किती कडवे आहेत? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या भारताच्या मूळ राष्ट्रगीताला किती कडवे आहेत? योग्य उत्तर आहे 5. किती कडवे आहेत? 5. पुढचा प्रश्न पहा. अंदमान निकोबार मधील पोर्ट ब्लेअर येथे डॅश डॅश आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव विमानतळ आहे. काय म्हटलं आहे? अंदमान निकोबार मधील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी डॅश डॅश आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव विमानतळ आहे. कोणतं आहे? तर वीर सावरकर. वीर सावरकर या ठिकाणी पोर्ट ब्लेअर असं आहे. इथे थोडं दुरुस्त करून घ्या. पोर्ट ब्लेअर असं आहे. ओके. कोणतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? वीर सावरकर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. खालीलपैकी भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर इंदिरा पॉइंट. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय म्हटलं आहे? अयोग्य आहे. पहा. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्रांनो, विश्वकवी असं रवींद्रनाथ टागोर यांना म्हटलं तर बरोबर आहे. भारताचे बुर्क सुरेंद्रनाथ बॅनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, भारताचे बुर्क असं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हटलं तर बरोबर आहे. 3 नंबर पर्याय शांतिदूत. शांतिदूत पंडित नेहरू. शांतिदूत असं पंडित नेहरू यांना म्हटलं तर हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय आहे? खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजेच काय आहे? 3ही जोड्या बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, विश्वकवी म्हटलं की रवींद्रनाथ टागोर, भारताचे बुर्क सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि शांतिदूत पंडित नेहरू. 3ही जोड्या तोंडी पाठ करून ठेवायच्या आहे. या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. विदर्भ केसरी या नावाने कोणाला ओळखले जाते? विदर्भ केसरी या नावाने कोणाला ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.